तुम्ही ते डॉक्युमेंट चेक केले का? पहिल्यांदा ते डॉक्युमेंट चेक केले पाहिजे, त्याच्यानंतर बोलला पाहिजे। भुसावळ शहरामधल्या ज्या राखीव प्रयोजनासाठी केलेल्या आरक्षित जागा आहे त्या ज्या लोकांनी तिथे विकसित करण्यासंदर्भामध्ये तसं सीओने एक पत्र दिलं होतं की त्याला तात्पुरती त्यांनी 40.5च्या विषयावर दिलं होतं। मी त्याच्यावर थांबा केलं होतं, स्टे केला होता, कारण त्या ज्या जागा स्लमसाठी काही जागा तिथे राखीव केलेल्या आहे, काही गार्डनसाठी राखीव केलेल्या आहे, काही रुग्णालयासाठी राखीव केलेल्या आहे। अशा सगळ्या जागा एका कोणत्या जागेसाठी राखीव मी स्टे घेतलेला नाही आहे। तुम्ही ते पत्र बघितलं का माझं? पहिल्यांदा पत्र बघा, त्याच्यानंतर बोला। कोणाला आता शेवटी घटनेने सगळ्यांना अधिकार दिलेला, त्याचं आंदोलन करणे, त्याचा त्या पद्धतीत ते करत असतील तर त्यांना काही शुभेच्छा आमच्या आल्या। पण खऱ्या अर्थाने मी पूर्ण शहरात जे जागेवर आरक्षण केलेलं आहे त्या जागेवरचं आरक्षण असं उठवून तिथे विकास करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना माझ्याकडे आलेल्या स्लमच्या संदर्भामधल्या लोकांकडून तक्रार याच्या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली। त्या अधिवेशनात तो प्रश्न मांडला आणि त्याला स्टे मिळालेला होता। तो कोणता वैयक्तिक नव्हता। भुसावळ शहरातल्या सगळ्या आरक्षित जागांच्या संदर्भात 60-40च्या रेशोने तात्पुरती त्याला ती जी त्यांनी परवानगी दिली होती ती परवानगी बेकायदा आहे असं सांगून मी मुख्यमंत्री महोदयांकडून त्या संदर्भामध्ये तो स्टे घेतलेला होता आणि हा वैयक्तिक नव्हता। शेवटी प्रत्येकाला त्याच्या पद्धती पुढे जाण्याचा अधिकार ते त्या पद्धती केले असतील। मी काय म्हणतो, मी अशा विषयाला कोणाला वीक घालत नाही। शेवटी मी काम करतो लोकांसाठी, त्याच्यामुळे कोण स्वीकार करत असतील तर मी लोकप्रतिनिधी आज मला त्याचं उत्तर देता येणार नाही। पण मी एक विधायक पद्धतीने संसदीय पद्धतीने पुढे जात असतो आणि ज्यांनी कोणी अशा पद्धतीने वागला आहे तिला जनता वाली आहे, जनता पाहते याला काय येतं। त्याच्यामध्ये भुसावळचं जे स्लम उठलं गेलं त्या स्लमला आरक्षण झालं होतं त्या जागेचं, त्या लोकांना न्याय मिळाला नाही पाहिजे का? त्या ठिकाणचे गार्डन जे डेव्हलप झालेले आहे ते गार्डनसाठी आरक्षित जागा आहे, ती जागा बिल्डर लोकांच्या घशात गेली पाहिजे का असं वाटतं कोणाला? आणि माझ्याकडे काही लोक आल्यामुळे मी तशी तक्रार दिली, तसं भुसावळमध्ये माझा काही संबंध नाही। पण माझ्याकडे काही लोक आले, विधानसभा क्षेत्रातल्या विषय सांगितलं, त्याच्यामुळे मी त्यांना ती अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते अभ्यास केल्यानंतर चौकशी अंती त्यांनी स्टे दिलेला आहे।